सप्तपदी काय ग पाणी का असं डोळ्यात? अरे काही नाही कसं अगं असं काळीच गलबलल्याशिवाय काय डोळे पाणवतात? खरंय मोडकांची जुई बाळणपणासाठी आली ना घरी. विद्याच्या बरोबरीची आहे ती. पांडुरंग हरी वासू दे. सगळ्यांच्या आधी लग्न झालं विद्याचं. मैत्रिणी बाळणपणासाठी घरी आल्या ही मात्र माहेरी. अहो विचारा ना सासरच्यांना. काय जावई बाबूंचं पत्र आलंय. कधी बोलत आहेत नांदवायला. शेजारी पाजारी चौकशी करतात. कुसपुसतात. विद्या आहे कुठे का दिसली नाही सकाळपासून कुठे? विद्या अगं इथे आहेस तू? किती शोधलं मी तुला. अगं मी ठरवलं होतं ना श्रावणातल्या सोमवारी दिवे लावायचे आणि महादेवाला सांगायचं आयुष्यातला सगळा अंधार जळून जाऊ दे. करा प्रार्थना करा. ऐकणार महादेव. त्यांना भक्ताची दया येते ना. त्यांना सांगा नवऱ्याला बायकोची आठवण येऊ द्या. हा आई अगं काळीच तुटतं ग माझं. तुझ्या नंतर झालं ना जुईचं लग्न. बाळणपणाला आली ती. सगळ्यांचं सगळं चांगलं चाललंय. आमचं नशीब टांगणीला लागलेलं. आई बाबा म्हणतात ना वेळेपूर्वी काही घडत नाही आणि नशिबात जे असतं त्यापेक्षा जास्त काही मिळत नाही. अगं पण म्हणून काय. आई सध्या तरी मी एवढंच ठरवलंय की त्यांना खूप यश मिळू दे आणि ते सुखात राहू दे. सगळी देवाला काळजी. गुड मॉर्निंग प्रोफेसर साहेब. बसा ना. काय आज काय नाश्ता न घेताच जायचा विचार होता वाटतं. बसा. तुम्हाला सांगतो त्या समोरच्या एरियाण्याकडे सकाळी 6 वाजता सुद्धा नाश्ता रेडी असतो. आमलेट पाव काय, बुर्जी पाव काय, खिमा पाव तसा काय. मी वेळेवर नाश्ता देते पण आज जरा माझा डोळा लागला. नेहमीप्रमाणे. नाही म्हणजे प्रोफेसर साहेबांचं कसं सगळं अगदी घड्याळाच्या काट्यावर असतं. काय हो 7:30 वाजता नाश्ता, 8 वाजता. पुरे फक्त बोलू नका. तसा वक्तशीरपणा आणा. अगं सरकारी कारकून आहे मी. वक्तशीरपणा ठेवून शेवटी त्याचं काय होणार? चिपाडच ना. प्रोफेसर साहेब तुम्हाला सांगतो माणसाला जेव्हा सरकारी नोकरी लागते ना तेव्हा तो एखाद्या रसरशीत उसासारखा असतो. म्हणजे बघा ना सरकारी नोकरी म्हणजे रस काढण्याचं मशीनच आहे जणू. म्हणजे उसातला रस निघून गेल्यावर शेवटी त्याचं काय होतं? चिपाडच ना. तसंच सरकारी नोकर सुद्धा 30 वर्षानंतर असाच चिपाड होऊन बाहेर पडतो. कुणासमोर बोलताय? हुशार लेखक प्रोफेसर त्यांच्यासमोर कसल्या उपमा देताय? थँक्स लतिकाताई. पण हा एवढा नाश्ता जाणार नाहीये मला कारण रात्री ऑलरेडी खूप जेवलेलो आहे. लेक्चरमध्ये झोप यायला नको. ठेव हा कसला आलाय नाश्ता? आपण गावाकडची माणसं काय. गावाकडचा नाश्ता म्हणजे कसा? शिळी भाकरी, ठेचा, चटणी, झालंच तर मेथकूट भात,
मजा येते बुवा. मला नाही वाटत तसं. मुळात मला गावाकडलं रेंगाळलेलं आळसावलेलं जीवनच आवडत नाही. काही ध्येय नाही, उद्देश नाही, शिक्षण नाही की जगण्याची जिद्द नाही. साठलेल्या पाण्यासारखं प्रवाहीन थांबलेलं जीवन, परंपरागत रूढी, अंधश्रद्धा, कर्मकांड, माणसाची प्रगती थांबवणारं झापडं लावलेलं आयुष्य. जीवनाला गती हवी, कांबळी, वेग असावा, जिद्द असावी. जनावरं सुद्धा उजाडलं की उठतात, सवयीप्रमाणे सगळी कामं उरकतात. जनावर आणि माणूस यात फरक आहे की नाही? उगवणारा प्रत्येक दिवस हा प्रगतीचा, समोर जाण्याचा असायलाच हवा. काय सॉलिड आहे, पण सगळं डोक्यावरून गेलेलं आहे. हा हा तुमचा पेपर आजचा. आणि हे टपाल तुमच्या प्रकाशकाकडनं आलंय वाटतं. म्हणजे काल रात्री तुम्ही उशिरा आलात ना, नाही तर रात्रीच. पत्र गावाकडून आले. बरं, तुमच्या जेवणाचं काय? तुम्ही कशाला त्रास करून घेताय? बाहेर हॉटेलात जेवायची सवय आहे मला. मग काय म्हणतात गावाकडची लोक? विचारायलाच हवंय का? गप्पा बसा. प्रोफेसर, नाश्ता करून जा. हा, हो. चला. नाक खुपसायचं दुसऱ्यांच्या गोष्टी. चला. चिरंजीव माधव यास अनेक आशीर्वाद. अनेक दिवसात तुझं पत्र नाही. काही महिन्यात गावाकडे पण फिरकला नाहीस. कधी येणार आहेस गावाकडे? घ्या चहा. बस तू बस. नाही, सर्वसाधारण सामान्य माणसासारखं वागणंच नाहीये आपल्या माधवचं. अरे जगात काही कोणी शिकत नाहीत का? हजारो लोक रोज नोकरी धंद्याच्या निमित्तानं मुंबईला जातात, पण नाही, आपल्या चिरंजीवांची गोष्टच वेगळी आहे. पण स्वभावाला काही औषध आहे का? हे असं म्हणून आपण स्वतःची फसगत करून घेतो असं नाही वाटत तुला? हे असले संस्कार दिलेत आपण माधवला, असले नाही. हे सगळं तो जाणून बुजून करतोय. अरे पण का? ग्रॅज्युएट, डॉक्टरेट झालेला हुशार मुलगा स्वतःची नैतिक जबाबदारी विसरतोच कसा? कसा विसरतो? मारे कॉलेजामध्ये प्रोफेसर झालाय, नैतिकतेच्या आणि संस्काराच्या गप्पा मारतो, स्वतःची कर्तव्य कळू नये त्याला. बाबा, तुम्ही नका त्रास करून घेऊ, शांत व्हा. तसं नाही करणार ते. फक्त माधवचा उद्धार करत राहणार. करणारच का नाही करणार? का नाही करणार? मुंबईला जाऊन शिंग फुटलीत का त्याला? हे असलं ज्ञान आणि हे असले संस्कार जर खूप शिकल्यामुळे मिळत असेल ना, तर अडाणी माणूस परवडला ग. अडाणी. खूप शिकून काय साध्य केलं माधवने? प्रोफेसर की करतोय ना स्वतःसाठी. त्याला ना आपली चिंता आहे, ना आपल्या विधवा आपल्या विधवा बहिणीची काळजी. त्याला अनुराधाची काळजी असायला नको का? हो, बहिणीची तर सोडा, स्वतःच्या बायकोची तरी काळजी आहे का माधवला? विद्या बसली ना माहेरी अजून, तिची तरी काळजी कुठे आहे? लोक कुजबुजतात हो हल्ली. बायका तर टोमणे सुद्धा मारतात. परवाच त्या रानड्याजी म्हणत होत्या, विचारत होत्या, का ग शालिनी, तुझ्या माधवानी मुंबईत दुसरं लग्न तर नाही ना केलं? विचारणारच ना. पण ह्यांना काय, हे साहेब बसलेत मुंबईत आरामात. गावाकडे काय चाललंय?
आपले आईबाप जिवंत आहेत की मेलेत कशाची काळजी नाही आहे या माणसाला. असणार हो त्याला काळजी. तो नक्की विद्यावहिनीला मुंबईला घेऊन जाईल बघा. तशी लक्षणं मला तरी दिसत नाहीत. नेमकं या माधवच्या मनात काय चाललंय तेच कळायला मार्ग नाही. खूप खस्ता खाऊन खूप स्वप्न उराशी बाळगून शिकवलं या माधवला. त्याची परतफेड तो अशी करतोय. 4-4 पत्र पाठवा, एकाही पत्राचं उत्तर देत नाही. हा याचा अर्थ काय होतो? म्हणजे या गाढवाला मिळी पाठवलेली पत्र मिळत नाहीत की काय? आणि मिळून जर त्याचं उत्तर हा देत नसेल तर हे वागणं बरं नव्हे. आपल्या घरच्यांना असं दुर्लक्षित करणं योग्य नाही. तुझ्या या बेजबाबदार वागण्याचा आम्हा सगळ्यांनाच खूप त्रास होतो आहे. मुख्य म्हणजे पत्र पाठवूनही तू उत्तर देत नाहीस. याचा अर्थ आम्ही काय समजावा? तू दुर्लक्ष करतोयस का? की तुला गावाकडली अजिबात काळजीच नाही? तू तुझ्या बायकोला आणखी किती दिवस माहेरीस ठेवणार आहेस माधवा? अरे देवा ब्राह्मणासमक्ष लग्न झालंय, तिने किती दिवस ही घुसमट सहन करावी? आणि का तू मुंबईत आहेस, तिकडे विचारणारा कोणी नाही. पण इथे गावात आम्हाला आणि तिकडे तिच्या आई वडिलांना किती प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात याचा विचार केलास का? तुझं हे वागणं फार मनस्ताप देणारं आणि अस्वस्थ करणारं आहे माधवा. लगेच पत्राचं उत्तर पाठव. विचार करून करून तुझ्या आईची तब्येत खराब व्हायला लागली आहे. असो, उत्तर अपेक्षित. बसा. अगं आई, जेवली का विद्या? कशी जेवणार? एक वेळ जेवते ना ती. रात्री दूध आणि केळं खाणार आहे. अगं हे असे उपास तापास वेळेवर खाणं नाही पिणं नाही. अगं आजारी पडेल ना अशानं. किती वेळा सांगायचं, कानी कपाळी ओरडत असते मी. पण दुसरा पर्याय आहे का तिच्याकडे? इतकी वर्ष झाली लग्नाला, माधवराव फिरकले पण नाही. साधं चौकशीचं टपाल नाही. तरणीताटी पोर आहे, कशी राहणार माहेरी? अगं मला कळतं ग सगळं. तिचे हे हाल भगवत नाही म्हणून बोल. आता आपल्या आपल्यात बोलून काही होणार आहे का? हा, काय कमी आहे माझ्या विद्यामध्ये? दिसायला नाकी डोळे नीटच आहे ना. प्रत्येक कामाची आवड आहे तिला. काय माधवरावांच्या मनात काय आहे काही कळतच नाही. आणि आपला भास्कर गेला शहरात. एवढा मोठा ग्रॅज्युएट झाला, आपल्याला काही उपयोग आहे का त्याचा? ही पोरं सगळी शहरात गेली की तिथलीच होतात. दीडशे आणि नुसते गावाकडची काही काळजी नाही, जबाबदारीची कसली जाण नाही. अहो त्याची येण्याने काहीच होणार नाहीये. मुलगा आहे तो आपला. आता तुम्ही पण 4 घरी भिक्षुकी करून पैसे कमवताय ना. प्रश्न आहे लग्न झालेली आणि माहेरच्या अंगणात बसलेल्या मुलीचा. बरोबर आहे तुझं. आधी ही लोक आडून आडून विचारायची, आता सरळ तोंडावर विचारतात. विद्या काय घरीच आहे का अजून? जावई मुंबईत असतो ना, तो कसला येणार इथे तिला न्यायला? म्हणूनच म्हणते मी तुम्हाला, तुम्ही जा अभ्यंकरांकडे जा आणि विचारा त्यांना. अहो म्हणावं लग्न झालेली तरणीताटी पोर कुठवर ठेवायची माहेरी आम्ही? हा, हो खरं आहे. पण तो पण घाला चुलीत. जायचं अभ्यंकरांकडे जायचं आणि त्यांना विचारायचं. ही काही बोलत नाही, पण मनात काय वादळ चाललेलं असतं कळतं मला. अहो नाही बघवत मला घुसमट आणि तगमग. जा बरं का, अभ्यंकरांकडे जायचं आणि त्यांना विचारायचं. ऐकताय का तुम्ही? ऐकताय ना? अगं हो, जाईन मी. अगं पण अभ्यंकर ऐकतील ना?
बाबा झोपायचं नाहीये का? परत सकाळी 5 वाजता तुमचा दिवस सुरू होणार. विश्रांती घ्या. होय ग, झोपायचं म्हटलं की डोळे मिटावे लागतात अनु. डोळे मिटून जरा आडवा पडलो की सुनबाईचा चेहरा येतो ग डोळ्यासमोर. खरंय, विद्यावेनी खरंच खूपच समंजस आणि सालस आहे म्हणून गप्प बसली. अगं पण ते तरी किती दिवस गप्प बसतील? मग आता मी काय करू? तासाभराच्या अंतरावर असताना मुंबई तर केव्हाच जाऊन आलो असतो मी, पण माधवची काहीच जबाबदारी नाहीये. अहो त्याला नाही वाटत आहे महत्व या गोष्टीचं, पण इथे गावात आपल्यालाच सगळ्यांसमोर जायचंय ना रोज. मग आता मी काय करू म्हणताय? मी एखादं पत्र पाठवून बघू का? कदाचित माझ्या पत्राला उत्तर देईल तो. पण मला कळत नाहीये माझ्या पत्रांची उत्तर का देत नाहीये हा. त्यांनी राहावं, मुंबईत राहावं, आणखी कुठे जावं, विलायतेला जावं, खूप प्रगती करावी, माझं काही एक बंड नाही. पण माणूस मोठा झाला की घरच्यांची लाज का वाटते त्याला तेच कळत नाही. आपल्या लग्नाच्या बायकोला अजिबात किंमत देत नाही. काय काय म्हणायचं काय या वागण्याला? नाही, हा तिढा काहीतरी करून सोडवायलाच हवा आता. मला ना सारखी भीती वाटते की विद्याचे बाबा तिला घेऊन इथे येतील आणि म्हणतील आता तुम्ही तुमची सून सांभाळा, आणि तिला इथे सोडून जातील. केवढा प्रसंग उभा राहील मग. नाही, विद्याच्या मनाचा, तिच्या भावनांचा विचार व्हायलाच हवा. आणि हे माधवला कळलं नाही ना तर तुम्ही समजावून सांगायला हवं त्याला. आई म्हणते ते बरोबर आहे बाबा. हार ताणून धरण्यात धोका आहे. अगं पण मला तरी अमान्य आहे काय हे सगळं? सतत सतत हाच विचार माझ्या डोक्यामध्ये घोळत असतो की उद्या जोशी विद्याला घेऊन आले तर आपण काय उत्तर देणार आहोत त्यांना, काय सांगणार आहोत त्यांना. मी प्रत्येक पत्रामध्ये माधवला हे लिहून पाठवतोय की विद्याला घेऊन येऊ का, विद्याला घेऊन येऊ का, पण समोरून जर उत्तरच येत नाही तर मी काय समजायचं? खेळणं असतं तर पार्सलनं पाठवून दिलं असतं, पण बायको आहे ग त्याची, ती त्याच्या संमतीशिवाय कसं पाठवू मी तिला? विद्याचा विचार जरी आला ना डोक्यात तरी अस्वस्थ व्हायला होतं. आज पुन्हा सूर्य डोंगराच्या मस्तकावरून उगवला आणि समुद्राच्या पोटात नाहीसा झाला. उरली आहे फक्त रात्र. किती भीषण, किती अगतिक वाटते ही रात्र. माझ्याच सारखी प्रत्येक चांदणीच्या डोळ्यातून, शतशत भुवळातून उद्याच्या सूर्याची, आशेच्या किरणांची वाट पाहणारी रात्र. गावाकडून मुंबईच्या समुद्रात अस्त होणारा सूर्य कधीतरी माझी कथा, व्यथा माधवला सांगेल का? दूर दूर क्षितिजावरून मला ओरडून सांगेल का, वेडे माधव येतायत तुला घ्यायला. कातावर आलेल्या नागिणीसारखी माहेरच्या अंगणात सरपटणारी मी कात झटकून, मरगळ फेकून माधवच्या सोबत मुंबईला जाईन. सोन्याचा संसार करीन. कधीतरी ती पहाट येईल का?